Hello student. In Science 2, the chapter number 8, Cell Biology and the Biotechnology. In this chapter, in the previous video, we learning about cytology, stem cells. We learn about the stem cells research, and there are the two types, that is embryonic stem cells and the adult stem cells. In this video, we are learning about the uses of the stem cells. That is, mainly three uses are most of these stem cells are useful. That is regenerative therapy, organ transplantation, organ and body donation. So first, discuss here the regenerative therapy. In the regenerative therapy, there are this picture shown here. That is, in this therapy, the stem cells are replaced on the dead cells. In such case of the some diseases like diabetes, myocardial infarction, Alzheimer's disease and Parkinson's disease. जेव्हा दुर्धर असे आजार होतात तेव्हा स्टेम सेलचा वापर करून त्याच्यावर उपचार करता येऊ शकतात. त्यातला रिजनरेटिव्ह थेरपी हा एक प्रकार आता सध्या वापरला जातो. या रिजनरेटिव्ह थेरपीमध्ये डायबिटीस म्हणजे ज्याला आपण म्हणतो शरीरामध्ये साखरेमुळे निर्माण झालेला हा एक आजार असतो. या आजारामध्ये जनरली एकदा जर जखम झाली असेल एखाद्या व्यक्तीला तर ती जखम दुरुस्त होत नाही. तेव्हा त्या ठिकाणी ती जखम महिन्याच्या महिने ती तशीच ओपन राहू शकते, कारण शरीरामध्ये साखरेच्या प्रमाणामुळे तिथे क्लॉटिंग ऑफ द ब्लड हे होऊ शकत नाही. मग अशा वेळी तिथे ते वापरलं जातं. मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन म्हणजे हृदयाला जो अटॅक येत असतो हृदयामध्ये, त्या हार्ट अटॅकचा प्रकार असतो, त्यावेळेससुद्धा त्याच्यामध्ये स्टेम सेलचा वापर करून ते आपल्याला मोठ्या प्रमाणामधलं जे अटॅक आहे तो टाळता येऊ शकतं. अल्झायमर्स म्हणजे डिमेन्शिया नावाचा एक आजार असतो. या डिसीजमध्ये काय असतं, या डिसीजमध्ये माणूस विस्मरण होत असतं, कारण ब्रेनच्या अवतीभोवती एक विशिष्ट प्रकारचं प्रोटीन नसल्यामुळे त्या व्यक्तीला ते आवश्यक असणारं प्रोटीन की ज्या मदतीने त्याला स्मरणात किंवा त्या मेंदूचं वर्किंग होईल, तर तशा सेल्स डेड झालेले असतात. तिथे स्टेम सेल्स सोडून त्यावर उपचार करता येऊ शकतो. याच्यावर अजूनपर्यंत औषध निघालेलं नाही आहे. अल्झायमर नावाच्या डिसीजवर म्हणजे एकदा जर माणूस विसरला तर त्याला कोणत्याही गोष्टी आठवत नाही, म्हणजे दूरच्या तर आठवतच नाही. एक तर खूप दूरच्या आठवतील, एक तर जवळचं त्याला 15 मिनिटातलं आठवणार नाही, 1 तासातलं आठवणार नाही, तो स्वतः कोण आहे ते आठवत नाही. तर असे आजार, पार्किन्सन्स आजारसुद्धा याच प्रकारचा आजार आहे की जिथे शरीरामध्ये असणारे जी नर्वस सिस्टीम असते आपली, त्या नर्वस सिस्टीममध्ये किंवा संपूर्ण शरीरामध्ये डिसऑर्डरनेस त्याचा दिसून येत असतो. खास करून जेव्हा त्याच्यामध्ये गाठी निर्माण झालेल्या असतात, ट्युमर्स निर्माण झालेले असतात, ब्रेन ट्युमर्स आपण म्हणतो, किंवा एखाद्या हार्ट्समध्ये असणारे किंवा ब्रेनच्या इकडून तिकडून येणारे नर्वस सिस्टीममुळे त्याला त्या व्यक्तीला एखादे अवयव जे आहेत शरीराचे ते हालचाल करता येत नाही. समटाईम्स त्याच्या चेहऱ्यावरचे सुद्धा हावभावसुद्धा काही वेळेस बदलत नसतात. तर हा अशा प्रकारचा तो पार्किन्सन आजार असतो आणि याचं रिजनरेट थेरपीने आपल्याला दूर करता येतं. नंतर सेकंड जी आहे ती ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. आता ही जे ऑर्गन दाखवतोय आपण, या ऑर्गनचं ट्रान्सप्लांटेशन नावाचा एक प्रकार जो असतो किंवा स्टेम सेल्स आणि त्याचा यूज केला जात असतो. तर विशिष्ट प्रकारच्या सेल्स इथे आपल्याला दिसत आहेत. या सेल्स या त्याच कामाला आपल्याला वापरता येऊ शकतात. न्यूरॉन्स आहेत, त्यानंतर काही टिश्यूज आहेत, इंटेस्टिन बनतात त्याच्याने, त्यानंतर हृदय बनण्याची ज्या सेल्स आहेत, त्यानंतर हार्ट बनण्यासाठीचे असणाऱ्या आवश्यक सेल्स, बोन बनण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सेल्स, अशा सेल्सचा वापर हा स्टेम सेल्सच्या माध्यमाने त्याच्यामध्ये वाढ करून आपण करू शकतो.
तर किडनी आणि लिव्हर यांच्या जे ट्रान्सप्लांटेशन घडून आणता येतं, पण ते कधी, ती व्यक्ती डेड झाल्यानंतर. व्हेरियस ऑर्गन्स इन द ह्युमन बॉडी either become the less efficient or the completely functionless due to the various reasons like the aging, accident, infection, disorders, life such as such persons difficult or even fatality may occurs under such conditions. If the person gets the necessary organ under such condition, its life can be saved. त्याला तशा वेळी जर त्याच्या शरीरामध्ये तसं रोपण करायचं असेल तर त्या रोपण करण्यासाठी त्या तशाच प्रकारच्या सेल्स पाहिजे की त्याच्याने जोडलं जाऊ शकतं. तिथे आपण धाग्याने जोडू शकत नाही. तर जेव्हा रोपण केलं जात असतं तेव्हा रोपण करताना तिथे स्टेम सेल्स हे ठेवल्या जातात आणि त्याच्याने ते त्याची जोडणी करून त्याला एक प्रॉपर त्यांची ती एक जिनसीपणा त्याच्यात झाला पाहिजे. आता याच्यात काय असतं, डोनर आवश्यक आहे. हा डोनर कधी भेटतो, जेव्हा एखादी गोष्ट तिथे अवेलेबल असेल, त्या वयाची. अत्यंत लहान मुलाचं डेड बॉडी मिळाली असेल आणि मोठ्या व्यक्तीला त्याचं हृदय पाहिजे असेल, किडनी पाहिजे असेल, तेव्हा ही मॅचिंग होऊ शकत नाही. त्यावेळेस रक्ताच्या गटाचाही सुद्धा भाग असतो. ॲज द प्रोसेस ऑफ एक्सक्रिशन कॅन ऑकर विथ द हेल्प ऑफ द सिंगल किडनी. काही व्यक्तींमध्ये एक किडनी फेल झाली तर ते दुसरी जे वर्क करू शकतं. स्किनमध्ये सुद्धा काही पार्ट्स आहेत आपल्या बॉडी कॅन बी ऑल्सो डोनेटेड. त्वचेचे भागसुद्धा डोनेट केले जात असतात. बर्निंग व्यक्ती असेल त्याच्या शरीरावर तशा स्टेम सेल्स निर्माण करून त्याची ती त्वचा एकसारखी करता येऊ शकते. व्हेरियस फॅक्टर्स लाईक द ब्लड ग्रुप्स, डिसीजेस, डिसऑर्डर्स, एज ऑफ द डोनर, रेसिपियंट नीड्स द पेड अटेन्शन ड्युरिंग द ट्रान्सप्लांटेशन. या सगळ्या गोष्टींचं आधी लक्ष दिलं जात असतं. या चित्रामध्ये आपल्याला दिसतं की स्टेम सेल्स जे आहेत त्याचं रिप्लिकेशन होत असतं, ते आपोआप त्याच्यात द्विगुणित होत असतात. त्यानंतर त्यांच्यात जसे आपल्याला ज्या अवयवासाठी आवश्यक असतील त्या अवयवांमध्ये त्या ट्रान्सफर होत असतात. त्याच्यातून ते झाल्यानंतर त्या अवयवांना ते तसं रूप घेतात त्यांच्या पद्धतीने. काही ऑर्गन्स असतात, लिव्हर, हार्ट, आईज, इट कॅन बी डोनेटेड आफ्टर द डेथ ओनली. ते फक्त मृत्यूनंतरच दिले जाऊ शकतात. हृदय, डोळे आणि लिव्हर. दॅट इज इमर्जन्स ऑफ द कॉन्सेप्ट लाईक द प्रोथेमस डोनेशन ऑफ द बॉडी ऑर द ऑर्गन्स. आता ही कधी शक्य आहे, जेव्हा अचानक असे काही डेड बॉडीज मिळतात, कधी अपघातामध्ये किंवा कोणत्या ना कोणत्या कारणाने आलेला मृत्यू, अचानक आलेला मृत्यू, यामध्ये तुम्हाला अशा प्रकारची शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता लागते. तेव्हा तिथं स्टेम सेल्सचा वापर करून ती त्या व्यक्तीला, म्हणजे ज्याची गरज आहे त्या व्यक्तीला ते तिथे बोलवून किंवा त्याचे आवश्यकतेनुसार त्याला ते दिलं जात असतं. तर हे ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन जे आहे, डोनेशन, आता बॉडी डोनेशनसुद्धा हा एक प्रकार माहिती असेल तुम्हाला, की मृत्यूनंतर बॉडी डोनेट केली जात असते. Realize that the many organs remains the functional or the certain period even after the death occurs under the specific condition. विशिष्ट पद्धतीच्या अटींमध्ये काही अवस्थेमध्ये एखाद वेळेस मृत्यू झाल्यामध्ये त्या व्यक्तीचा, त्या अवयवांचा वापर हा ज्यांना आवश्यकता आहे त्यांना दिलं जात असतं, नीडफुल पर्सनसाठी. अ लिबरल व्ह्यू बिहाइंड द कॉन्सेप्ट ऑफ द ऑर्गन and the body donation is that after the death the body should be useful for other needful person so that their miserable life would become the comfortable. आता आयुष्यामध्ये असं वाटत असतं की आपल्याला कोणाला तरी मदत करून आपण जगलं पाहिजे, राहिलं पाहिजे, म्हणून आपले अवयव हे मेल्यानंतर दान करण्याची ही एक प्रथा किंवा पद्धती अस्तित्वात आली. अवेअरनेस अबाउट दिस कॉन्सेप्ट इज इन्क्रीजिंग अवर कंट्री अँड द पीपल आर द व्हॉलंटरीली डोनेटिंग देअर बॉडीज. आता काय करायला लागले की हळूहळू ह्या बॉडीजसुद्धा डोनेट करायला लागले. बॉडीज डोनेट झाल्यानंतर त्याच्यातले महत्त्वाचे जे अवयव काढून त्याला नंतर त्याचं जी काही क्रिया असेल अंत्यविधीचा तो केला जात असतो. समटाईम्स मेडिकलच्या स्टुडंट्सनाही अभ्यासासाठी ती डेड बॉडी दिली जात असते. लाईफ ऑफ द मेनी पीपल कॅन बी सेव्ड बाय द ऑर्गन अँड बॉडी डोनेशन. ब्लाइंड कॅन रिगेन द व्हिजन. जो आंधळा असेल त्याला पुन्हा आपल्याला दृष्टी प्राप्त करता येऊ शकते. कम्फर्टेबल डोनेशन ऑर्गन्स लाईक द लिव्हर, किडनी, हार्ट वॉल्स, स्किन, हे सगळे अवयव जे आहेत हे केवळ स्टेम सेलमुळे, याच्या मेडिकल टेक्निकमुळे आपल्याला
प्राप्त करता येऊ शकतात. हे जे अवयव आहे हे अवयव डोनेट केले जात असतात. लंग्स, लिव्हर, बोन, स्किन, किडनी, पॅनक्रियास, हार्ट, आईज ह्या अवयवांनीच बऱ्याचशा शरीरामध्ये जेव्हा डेड बॉडी दिली जात असते तेव्हा ती ट्रान्सप्लांटेशन करता येऊ शकतं. ट्रान्सप्लांटेशन ह्युमन ऑर्गन ॲक्ट हा 1984 साली अस्तित्वात आला. सबसिक्वेंट द अमेंडमेंट ऑफ 2009, 11, 2014 याच्यामध्ये बदल करण्यात आला. ओव्हरऑल द प्रोसेस वुड बी ट्रान्सपरंट अँड एनी पर्सन वुड नॉट बी चिटेड. याच्यामध्ये काय असतं की हे ऑर्गन देत असताना त्या व्यक्तीची पूर्णपणे स्वतःची इच्छा असावी लागते आणि कोणत्याही प्रकारचं जिवंत व्यक्तीची ती किडनी काढून बदलून घेणे वगैरे हे तर आता गुन्ह्याच्या स्वरूपामध्ये मोडलं जात असतं. पण या सगळ्या गोष्टींमध्ये अमेंडमेंट होत आली. 94 नंतर मात्र ह्या कामामध्ये एक कायदेशीरपणा आला आणि तो आज आपण स्टेम सेल्समुळेच आपण हे सगळं करू शकतो आणि ते रोपण करता येऊ शकतं. स्टेम सेल्स लक्षात घ्या, त्या बाळाच्या आणि मातेच्या शरीराला जोडणाऱ्या जे नाळ असतात, ॲम्बिलिकल कॉर्ड त्यांच्यामध्ये असतात आणि त्याच्यानेच ते अवयवचे द्विगुणित करत असतात आणि ती द्विगुणित करण्याची जी पद्धत आहे तीच आपल्याला आजपर्यंत म्हणजे व्यक्तीला कायम ती एखादे अवयव रोपण करून त्याला जगता येऊ शकतं याची पद्धत करता येते. तर या बाबतीतला आपण इथे व्हिडिओ पाहिलेला आहे. याचं तुम्ही नक्कीच आकृत्या काढा, नोंदी करून घ्या. धन्यवाद.